नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ईश्वरी हडकर टीचर चॅनलवर परत एकदा आपलं मनापासून स्वागत करते। आपण इंग्लिश ग्रामर हे जो टॉपिक सुरू केला आहे त्याचे 2 लेक्चर्स ऑलरेडी आपले झालेत। त्यामध्ये आपण काइंड्स ऑफ सेंटेन्स आणि टाइप्स ऑफ सेंटेन्स असे पार्ट 1 आणि पार्ट 2 बघितले सेंटेन्स संदर्भात। तर आज आपण अतिशय महत्त्वाचा जो इंग्लिश ग्रामरचा टॉपिक आहे टेन्सेस। कारण का अतिशय महत्त्वाचा का म्हटलं, कारण ह्यावरती तुमचे बरेच जे पुढचे टॉपिक आहेत ग्रामरचे ते डिपेंड आहेत। त्यामुळे टेन्स समजणं तुम्हाला अतिशय गरजेचं आहे। त्यामुळे तुम्हाला चेंज द व्हॉइस, एज सून ॲज, नो सूनर दॅन, डायरेक्ट इनडायरेक्ट अशासारखे बरेच टॉपिक आहेत। जर हा टॉपिक तुम्हाला नीट समजला तर ते व्यवस्थित कळणार आहेत। आणि तसा ह्या क्वेश्चन तुम्हाला एक्झामला 2 मार्क्ससाठी विचारला जातो। एकतर तुम्हाला आयडेंटिफाय द गिवन टेन्स विचारला जातो किंवा तुम्हाला चेंज दुसऱ्या हा टेन्स आहे तो दुसऱ्या चेंजमध्ये ट्रान्सफॉर्म करण्यासाठी विचारला जातो। त्यामुळे हा जो घटक आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका आणि टेन्सचे जे रूल आहेत ते व्यवस्थित समजून घ्या। कारण टेन्स हा असा प्रकार आहे की जो मुलांना अवघड वाटतो, पण ते रूलप्रमाणे जर तुम्ही केलात तर हा टॉपिक आहे तो अतिशय सोपा जाईल तुम्हाला। पूर्वी व्हिडिओ बघणारे जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जे अगोदरपासून बघतायत त्यांनी चॅनलला शेअर करा, बेल आयकन दाबून ठेवा, जेणेकरून माझ्या पुढच्या व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळत राहतील। तर इंग्लिश ग्रामर लेक्चर नंबर 3 टेन्सेसचे मेन 3 प्रकार आहेत, प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स। आणि प्रत्येक टेन्सचे परत 4 प्रकार पडतात, सिंपल, कंटिन्युअस, परफेक्ट आणि परफेक्ट कंटिन्युअस। हे असे प्रत्येक टेन्सचे परत 4 प्रकार पडतात। तर आपण आधी एक टेन्स समजावून घेऊया आणि नंतर मग त्याची एक्झाम्पल्स बघून आणि शेवटी नंतर मी तुम्हाला त्या संदर्भात काही क्ल्यू एकत्र दिलेत ते बघूया, म्हणजे हा टॉपिक तुम्हाला अतिशय सोपा वाटेल। तर पहिला बघूया प्रेझेंट टेन्स। प्रेझेंट टेन्सचे 4 प्रकार कुठले आहेत? प्रेझेंट टेन्स म्हणजे काय, आधी मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो तर वर्तमान काळ। वर्तमान काळ म्हणजे आत्ता ज्या स्थितीमध्ये जी गोष्ट चालू आहे की जी गोष्ट आत्ताच संपली आहे किंवा जी गोष्ट कित्येक वर्षापासून आतापर्यंत चालू आहे किंवा एखादं नुसतं माहिती देणारं वाक्य, हे सगळी जे समावेश होतो ते प्रेझेंट टेन्समध्ये ह्या गोष्टींचा समावेश होतो। तर प्रेझेंट टेन्सचे प्रकार कुठले आहेत? सिंपल प्रेझेंट टेन्स, कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स, परफेक्ट प्रेझेंट टेन्स आणि शेवटचा प्रकार आहे परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स, जे आपण मराठीमध्ये बघितलेले साधा वर्तमान काळ म्हणजेच सिंपल प्रेझेंट टेन्स। कंटिन्युअस म्हणजे चालू वर्तमान काळ, ह्याला दुसरं नाव आहे प्रोग्रेसिव्ह प्रेझेंट टेन्स असं पण म्हणतात। कंटिन्युअसला दुसरं नाव एक्झामला विचारलं जातं प्रोग्रेसिव्ह म्हणून। त्याच्यानंतर परफेक्ट म्हणजे कुठला, तर पूर्ण वर्तमान काळ, आणि परफेक्ट कंटिन्युअस म्हणजे पूर्ण आणि चालू वर्तमान काळ। असे हे 4 प्रकार आहेत वर्तमान काळ प्रेझेंट टेन्सचे। आता सिंपल प्रेझेंट टेन्ससाठी क्ल्यू काय आहे तो बघूया। सिंपल प्रेझेंट टेन्ससाठी क्ल्यू लक्षात ठेवा, फर्स्ट फॉर्म ऑफ व्हर्ब, आपण थोडक्यात त्याला आता ह्याच्यानंतर V1 म्हणूया, सेकंड फॉर्म ऑफ व्हर्बसाठी V2 आणि थर्ड फॉर्म ऑफ व्हर्बसाठी आपण V3 अशी नावं ठेवूया। म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्ससाठी तुम्हाला फर्स्ट फॉर्म ऑफ व्हर्ब लागतं आणि कधीकधी एस किंवा ES लागतो। ते कधी लागतं ते आपण नंतर जेव्हा एक्झाम्पल्स बघणार तेव्हा बघूया। म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्ससाठी ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवा, V1 म्हणजे फर्स्ट फॉर्म ऑफ व्हर्ब किंवा त्या व्हर्बला एस किंवा ES लावावं लागतो आपल्याला। सेकंड आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, त्याला इज, सिंग्युलरला इज, आयसाठी ॲम आणि प्युरलसाठी आर हे व्हर्ब आपण इज, एम आणि आर ह्याबरोबर V1 आणि प्लस ING म्हणजे वर्बचा जो फर्स्ट फॉर्म आहे त्याच्याबरोबर आपण ING वापरतो। म्हणजेच इज प्लस वर्ब प्लस ING किंवा एम प्लस वर्ब प्लस ING किंवा आर प्लस वर्ब प्लस ING हा झाला कंटिन्युअस प्रेझेंट टेन्ससाठी आपण जे वर्ब वापरतो त्याचा फॉर्मॅट। आता परफेक्ट प्रेझेंट टेन्स असेल तर त्यासाठी हॅज किंवा हॅव प्लस वर्बचं थर्ड फॉर्म वापरतो आपण। हॅज किंवा हॅव म्हणजे हॅज प्लस वर्बचं थर्ड फॉर्म किंवा हॅव प्लस वर्बचा थर्ड फॉर्म अशा प्रकारे आपण वापरतो। नंतर प्रेझेंट टेन्समध्ये शेवटचा प्रकार आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, म्हणजेच हॅज किंवा हॅव बरोबर बीन प्लस V1 प्लस ING। म्हणजेच परफेक्टमध्ये काय वापरतोय बघा आपण, हॅज किंवा हॅव, आणि कंटिन्युअसमध्ये काय लागतंय तर ING। ह्या दोघांचाही एकत्र जे कॉम्बिनेशन आहे ते परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये असतं। म्हणजे हॅज, हॅव आणि हे जे कॉम्बिनेशन आहे ते बीनने जोडलं जातं। हॅज, हॅव
प्लस वर्ब प्लस आय एन जी ह्याच्यामध्ये बीन हे एक्स्ट्रा लावलं जातं. अशा प्रकारे आपण हे प्रेझेंट टेन्सचे चारही प्रकार मध्ये जे काही फॉर्म्युला आपल्याला आवश्यक आहेत ते फॉर्म्युला आपण बघितले. तुम्हाला कितीही मोठं वाक्य देऊ देत एक्झामला, अजिबात गोंधळून न जाता त्यातलं व्हर्ब फक्त आपण काय आहे ते शोधायचं आणि तेवढेच तुम्हाला विचारलेल्या टेन्समध्ये बघायचं आहे की आयडेंटिफाय करण्यासाठी ह्या फॉर्म्युलाप्रमाणे बघायचं आहे की कुठला टेन्स आहे, किंवा चेंज करताना पण अशा प्रकारे दिलेल्या रूलप्रमाणेच त्याचं फॉर्म्युला. पास्ट टेन्सकडे जाण्याआधी आपण प्रेझेंट टेन्सचे जे 4 प्रकार बघितले त्याची एक्झाम्पल्स बघूया. आता मी तुम्हाला त्यांचे रूल समजावून सांगितले, आता ते कसे वाक्यामध्ये वापरले जातात ते आपण बघूया. पहिला आहे सिम्पल प्रेझेंट टेन्स. त्यामध्ये काय सांगितलेलं मी तुम्हाला, व्हर्बचा फर्स्ट फॉर्म किंवा एस आणि ईएस लागतो. तर आता व्हर्बचा फर्स्ट फॉर्म कधी लागतो बघा, जर आय, वी, दे, यू हे जर शब्द तुम्हाला आले असतील, प्रोनाऊन किंवा ह्या संदर्भात नाऊन असतील, तर तुम्हाला वर्ब म्हणजे राईट, प्ले, डान्स, रन हे जे फर्स्ट फॉर्म आहेत ते आहेत तसे इथे वापरायचे. आय राईट, वी राईट, दे राईट, यू राईट. आता हे राईट हेच वर्ब मी सगळीकडे वापरलं आहे कारण तुम्हाला समजायला सोपं जाईल की दुसऱ्या टेन्समध्ये त्याचं फॉर्मेशन कसं झालं आहे. म्हणजे आय, वी, दे, यू ह्या ठिकाणी नेहमी तुम्हाला V1च वापरायचं आहे सिम्पल प्रेझेंट टेन्सला. म्हणजे इथे हेल्पिंग वर्ब कुठलं असतं तर डू हे असतं, पण आपण तिथे लिहिताना लिहित नाही. म्हणजे ज्यावेळी तुम्हाला असं दिसेल की आय राईट असेल तेव्हा तिथे डू असतो हे लक्षात ठेवायचं, कारण ॲड अ क्वेश्चन टॅगला वगैरे तुम्ही गोंधळता नाही. तर म्हणजे सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये आय, वी, दे, यू बरोबर V1 वापरतात आणि ते त्याच्याबरोबर जे हेल्पिंग वर्ब असतं ते डू असतं, ते आपण इथे लिहित नाही. आय डू राईट म्हणत नाही, आय राईट असं आपण लिहितो. आता ही, शी, इट हे जे सिंग्युलर आहेत किंवा थर्ड पर्सन प्रोनाऊन आहेत त्याच्यासाठी जो V1 आहे त्याला तुम्हाला एस किंवा ईएस हे एक्स्ट्रा पुढे लावावं लागतं. आता ही राईट्स होणार, ही राईट नाही, ही राईट्स, शी राईट्स, इट राईट्स. म्हणजे डज हा तिथे हेल्पिंग वर्ब वापरलेला आहे. ही राईट्स, शी राईट्स, इट राईट्स. ही, शी, इट लक्षात ठेवा. हे म्हणजे नाऊन आणि जे प्रोनाउन्स दिलेत ते लक्षातच ठेवा तुम्ही. आय, वी, दे, यू राईट, ही, शी, इट राईट्स. राईट्समध्ये काय असतं, एस म्हणजे काय तर डज असतो, आपण डज लिहित नाही. म्हणजे हे वाक्य जर डज वापरलं असतं तर कसं झालं असतं, ही डज राईट, पण डज कॅन्सल करून तिथे आपण ही राईट्स असं लिहितो. ही, शी च्या जागी आपण एखादं नाऊन पण वापरू शकतो, जसं की राम राईट्स, सीता राईट्स. आणि इट म्हणजे नुसते काही नॉन लिव्हिंग थिंग्सच नसतात. इटमध्ये तुम्ही एखादा बर्डला म्हणजे ॲनिमल्स वगैरे हे लिव्हिंग थिंग्स पण इटमध्ये आपण वापरतो. म्हणजे इट ह्या प्रोनाऊनमध्ये सगळ्या प्रकारचे नॉन लिव्हिंग थिंग्स इन्क्लूड आहेतच, त्याच्याऐवजी ह्युमन्स सोडून इतर सगळे लिव्हिंग थिंग्स आहे ते पण इट, त्याच्यासाठी पण इट हे प्रोनाऊन आपण वापरतो. आता इथे एस वापरलं आहे ना आपण राईटच्या पुढे, तर गो हा जर वर्ब असेल तर त्याला गोज म्हणजे तिथे ईएस वापरावा लागतो. म्हणून मी इथे म्हटलं आहे की एस किंवा ईएस जे वर्ब वापरले असेल त्याप्रमाणे तुम्ही इथे चेंज करायचं आहे. आलं लक्षात सिम्पल प्रेझेंट टेन्स. फक्त हाच जरा कन्फ्युजिंग आहे, बाकीचे सगळे इझी आहेत. सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये आय, वी, दे, यू V1, ही, शी, इट V1 प्लस एस किंवा ईएस असं लक्षात ठेवा. पुढचा बघूया प्रेझेंट टेन्समधला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. काय बघितलेला रूल आपण, एम इज आर प्लस V1 प्लस ING. एम इज आर इथे खाली लिहून ठेवलं आहे बघा, एम इज आर प्लस V1 प्लस ING. म्हणजे आता मी राईट हे वर्ब घेतले ना, राईट ह्या वर्बचेच आपण सगळे चेंज करून बघूया. मग आय एम रायटिंग, वी हे प्युरल झालं ना, वी प्युरलसाठी आर वापरतात प्रेझेंट टेन्समध्ये आणि सिंग्युलरसाठी इज वापरतात. वी आर रायटिंग, यू हे प्युरल असू दे किंवा सिंग्युलर असू दे तिथे आरच वापरायचा. यू आर रायटिंग, दे आर रायटिंग. आय, वी, यू, आर ह्याच्या पुढे वी, यू आणि दे पुढे आर येतो आणि आयच्या पुढे नेहमी एम येतो आणि V1ला आपण ING लावलं आहे. आणि ही, शी, इट हे मी वेगळंच ठेवलं आहे कायम, सिंग्युलर असलं आहे म्हणजे तिथे इजच लागणार आहे. ही इज रायटिंग, शी इज रायटिंग आणि इट इज रायटिंग. आले का लक्षात प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. आय एम रायटिंग, वी, यू, दे आर रायटिंग, ही, शी, इट इज रायटिंग. अशा प्रकारे हे लक्षात ठेवा. टाईपचा एक्झाम्पल्स बघूया. प्रेझेंट परफेक्ट टेन्स. प्रेझेंट परफेक्ट टेन्ससाठी क्ल्यू काय आहे, हॅव ऑर हॅज प्लस V3 म्हणजे वर्बचा थर्ड फॉर्म. म्हणजे राईट हा फर्स्ट फॉर्म झाला, रोट हा सेकंड फॉर्म होणार आणि रिटन हा थर्ड फॉर्म होणार. राईट, रोट, रिटन.
म्हणजे आता समजलं ना तुम्हाला V1, V2 आणि V3. V1 म्हणजे प्रेझेंटमध्ये, V2 म्हणजे पास्ट आणि V3 म्हणजे पास्ट पार्टिसिपल. जसं की गो, वेंट, गॉन, प्ले, प्लेड, प्लेड अशा प्रकारे, सिंग, संग, सॅंग अशा प्रकारे आपण त्याचे V1, V2 आणि V3 मध्ये फॉर्मेशन करतो. आता हे बघा हां, आय हॅव रिटन, राईट हे वर्ब घेतलेलं ना. आता इथे काय झालं आहे, आय वी म्हणजे जे तुम्हाला पहिला ग्रुप दिला आहे, आय वी यू दे, ह्या ग्रुपच्या पुढे नेहमी हॅवच येतो. आय वी यू दे म्हणजेच आय हॅव रिटन, वी हॅव रिटन, यू हॅव रिटन, दे हॅव रिटन. आणि ही शी इट हा जो मी वेगळा ग्रुप बनवला आहे, ही शी इट हॅज रिटन, ही शी इट हॅज रिटन म्हणजे हॅजच्या पुढे V3 वापरलेला आहे. सेंटेन्समधला शेवटचा प्रकार आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. म्हणजे हे प्रेझेंट आणि परफेक्ट आणि कंटिन्युअस टेन्सचं कॉम्बिनेशन आहे. इथे हॅव किंवा हॅज आणि V1 प्लस ING हे बीन याने जोडलं जातं. आता आय हॅव बीन रिटन, राईट हेच वर्ब वापरले आपण सगळीकडे, लक्षात ठेवा. आय हॅव बीन रिटन, मगाशी जसं सांगितलेलं तसं हॅव कधी कधी वापरायचं, आय यू दे आणि वीच्या पुढे हॅव वापरायचं आणि ही शी इटच्या पुढे हॅज वापरायचं. बाकी बीन रिटन हे सगळीकडे कॉमनच आहे तुम्हाला. आय हॅव बीन रिटन, यू हॅव बीन रिटन, दे हॅव बीन रिटन, वी हॅव बीन रिटन. आणि ह्याचं हे काय होणार सांगा, ही शी इट असेल तर ही हॅज बीन रिटन, शी हॅज बीन रिटन, इट हॅज बीन रिटन. अशा प्रकारे आपण ह्याचं फॉर्मेशन करू शकतो. हे झाले तुमचे प्रेझेंट टेन्सचे सगळे प्रकार. आता पास्ट टेन्समध्ये सेम प्रकार आपण कसे करायचे ते ओळखूया. एकदा प्रेझेंट टेन्स तुम्ही क्लिअर केलात ना व्यवस्थित, रूल लक्षात घेऊन एक एक वाक्य प्रत्येकाचं पाठ करायचं. जसं की मी तुम्हाला इथे राईट दिलं आहे, त्याच्याऐवजी तुम्ही डान्स शब्द वापरून वाक्य करून बघा, एखादा वेगळा शब्द रीड शब्द वापरून वाक्य वापरून करून बघा. म्हणजे तुमचे रूल ते एकदा लक्षात आले की तुम्हाला टेन्सचा प्रॉब्लेम येणार नाही. आता पास्ट टेन्समध्ये काय होतं ते बघूया. पास्ट टेन्सचे परत आपल्याला माहिती आहेत की 4 प्रकार पडणार. सिम्पल पास्ट टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स आणि पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. हे जे 4 प्रकार आहेत ते सेमच आहेत, फक्त पास्टमध्ये काय होतं ते बघूया. सिम्पल पास्टमध्ये सेकंड फॉर्म ऑफ द वर्ब वापरला जातो. म्हणजे राईटचा आता इथे काय होणार, सिम्पल पास्टमध्ये रोट होणार. कंटिन्युअसमध्ये इज, ॲम आणि आरच्या ऐवजी वॉज किंवा वर वापरलं जातं. सिंग्युलरसाठी वॉज आणि प्युरलसाठी काय वापरलं जातं, वेअर. म्हणजे एक वचनसाठी वॉज आणि एक वचनसाठी वेअर वापरलं जातं. आणि वर्ब टू बरोबर V2 बरोबर ING वापरलं जातं. V2 नाही, V1 बरोबर ING वापरला जातो. रायटिंग होणार, रायटिंग नाही होणार. V1 बरोबर ING वापरला जातो. तिसरं आहे पास्ट परफेक्ट टेन्स. पास्ट परफेक्ट टेन्समध्ये हॅडच वापरलं जातं. हॅव आणि हॅज दोन्हीऐवजी हॅड वापरलं जातं आणि त्याच्याबरोबर वर्बचा थर्ड फॉर्म होतो. जसं की राईटचा थर्ड फॉर्म आहे रिटन. आणि शेवटचा प्रकार आहे परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. ह्यामध्ये हॅव आणि हॅजच्या ऐवजी हॅड हे एकच वर्ब वापरलं जातं आणि हॅड बरोबर बीन आणि V1 प्लस ING. म्हणजे इथे फक्त चेंज काय झालं आहे तर V1च्या ऐवजी V2 झालं आहे. इज, ॲम आणि आरच्या ऐवजी वॉज किंवा वर झालं आहे. हॅव हॅजच्या ऐवजी हॅड आलं आहे. बाकी इकडची बाजू सेमच आहे. आणि इथे पण शेवटी हॅव आणि हॅजच्या ऐवजी हॅड आलं आहे. बाकी सगळं पुढचा फॉर्म्युला सेम आहे. आता त्या संदर्भात आपण सेंटेन्स बघूया. राईट हा एकच वर्ब घेऊन आपण बनवूया. सिम्पल पास्ट टेन्स काय सांगितलेलं तुम्हाला फॉर्म्युला, V2 म्हणजे आय राईटच्या ऐवजी इथे येणार आय रोट, यू रोट, वी रोट, दे रोट, ही रोट, शी रोट, इट रोट, सगळे रोटच येणार. इथे बाकी काही चेंज करायचं नाही. फक्त सिम्पल प्रेझेंट टेन्समध्येच लक्षात ठेवायचं की ही शी आणि इट असेल तर V1ला एस किंवा ES लागतो. इथे तसं काही नाही आहे. सगळीकडे तुम्हाला वर्बचा सेकंड फॉर्मच वापरायचा आहे. नंतर बघूया पास्ट कंटिन्युअस टेन्स. फॉर्मॅट काय लिहिलेलं मी मगाशी, वॉज सिंग्युलरला, वेअर प्युरलला, प्लस V1 प्लस ING. म्हणजे आय, ही, शी, इट हे सगळे सिंग्युलर झाले ना, ह्याला वॉज प्लस वर्ब येणार तुमचं ॲक्शन वर्ड. आणि यू, वी, दे, यू हा प्युरल असू दे किंवा सिंग्युलर असू दे तुम्हाला आरच लागणार तिथे. त्या ठिकाणी वर प्लस V1 प्लस ING. म्हणजे आय वॉज रायटिंग, ही वॉज रायटिंग, शी वॉज रायटिंग, इट वॉज रायटिंग.
यू वर रायटिंग, वी वर रायटिंग, दे वर रायटिंग. अशा प्रकारे पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये चेंज करता येतो आपल्याला. आता पास्ट परफेक्ट टेन्समध्ये काय आहे? प्रेझेंट टेन्समध्ये हॅव हॅज प्लस काय होतं? V3 होतं. पास्ट परफेक्ट म्हटल्यावर V3 हे लक्षातच ठेवायचं, व्हर्बचा थर्ड फॉर्म, आणि हॅव हॅज किंवा हॅड हा त्याचा क्ल्यू झाला. आता काय होणार सांगा? आय हॅड रिटन, ही हॅड रिटन, शी हॅड रिटन, इट हॅड रिटन, यू हॅड रिटन, दे हॅड रिटन, वी हॅड रिटन. सगळीकडे हॅड रिटन म्हणजेच व्हर्ब हॅड प्लस व्हर्बचं थर्ड फॉर्मच येणार. पुढे बघा पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. इथे काय होता क्ल्यू दिलेला मगाशी मध्ये तुम्हाला मी? हॅव किंवा हॅज प्लस बीन प्लस V1 प्लस ING ना. तसंच ह्या ठिकाणी काय होणार बघा? म्हणजेच ह्या ठिकाणी काय होणार सांगा? आय हॅड बीन रायटिंग, वी हॅड बीन रायटिंग, यू हॅड बीन रायटिंग, दे हॅड बीन रायटिंग, ही हॅड बीन रायटिंग, शी हॅड बीन रायटिंग, इट हॅड बीन रायटिंग. म्हणजे हॅड आणि रायटिंग हे बीनने जोडलं जाणार आहे. हा झाला तुमचा पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आता फ्युचर टेन्सचे ते 4 प्रकार कसे चेंज होतात ते बघूया. सिम्पल फ्युचर टेन्स, फ्युचर कंटिन्युअस टेन्स, फ्युचर परफेक्ट टेन्स, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आता इथे विल किंवा शाल हे कंपल्सरी येतच फ्युचर टेन्समध्ये. आणि तुम्ही शाल एक वेळ नाही वापरलात तरी चालतो. नवीन रूलप्रमाणे तुम्ही सगळीकडे विल वापरला तरी चालतो. त्यामुळे आणि शाल कधी कधी वापरतात तर आय, वी, दे ह्यासाठी आपण शाल शब्द वापरतो. पण इथे विल तुम्ही वापरलात तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही आहे. म्हणजेच विल प्लस V1 हे कशासाठी वापरायचं? सिम्पल फ्युचर सिम्पल टेन्स किंवा सिम्पल फ्युचर टेन्ससाठी. फक्त V1च्या आधी विल वाढवायचं आहे तुम्हाला. फ्युचर कंटिन्युअस टेन्ससाठी विल आणि बी पुढे येणार आणि V1 प्लस ING म्हणजे बी हे नवीन वाढलं आहे तुम्हाला इथे. म्हणजे विल तर आहेच पण कंटिन्युअसमध्ये बी हे नवीन वाढलं आहे तुम्हाला. परफेक्टमध्ये विल हॅव प्लस V3 म्हणजे जसं प्रेझेंट टेन्स आहे तसंच फक्त इथे विल वाढला आहे. परफेक्ट कंटिन्युअसमध्ये विल हॅव बीन प्लस V1 प्लस ING म्हणजे फक्त विल वाढलं आहे, बाकी सगळं आहे तसंच आहे. आता आपण ह्याची पण एक्झाम्पल्स बघूया. सिम्पल फ्युचर टेन्स राईटच घेतलं आहे वर्ब मी इथे. सगळीकडे विल फक्त वाढला आहे, बाकी सगळं V1 आहे तसंच आहे. आय विल राईट, यू विल राईट, दे विल राईट, त्याच्यानंतर वी विल राईट, ही विल राईट, शी विल राईट, इट विल राईट. फ्युचर कंटिन्युअस टेन्समध्ये काय होणार बघूया आता. कंटिन्युअस टेन्स म्हटलं की पहिला क्ल्यू ING आहे म्हणजे तो कंटिन्युअस टेन्स असणार. तर आधी आपण विचार काय करायचा? ह्याच्याबरोबर विल आहे का? विल असेल तर तो कुठला टेन्स असणार? फ्युचर कंटिन्युअस टेन्स. म्हणजे आय विल बी रायटिंग, यू विल बी रायटिंग, ही विल बी रायटिंग, शी विल बी रायटिंग, दे विल बी रायटिंग, वी विल बी रायटिंग. हे सगळे टेन्स कुठले झाले? फ्युचर कंटिन्युअस टेन्स. आता फ्युचर परफेक्ट टेन्स बघा. परफेक्ट म्हटल्यावर काय येतं म्हटलं सांगितलं मी कंपल्सरी तुम्हाला तिथे हॅव हॅज किंवा हॅड आणि ह्या इथे हॅव वापरायचं आहे आपण आणि हॅवच्या आधी विल वापरायचं आहे. म्हणजेच आय विल हॅव रिटन आणि V3 येतं. आय विल हॅव रिटन, वी विल हॅव रिटन, दे विल हॅव रिटन, शी विल हॅव रिटन, यू विल हॅव रिटन. हे सगळीकडे अशा प्रकारे चेंज होतो आहे. पुढे बघा फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. इथे काय होणार सांगा? फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये परफेक्ट टेन्स आणि कंटिन्युअस टेन्स यांचं कॉम्बिनेशन बीनने जोडलं जातं. म्हणजेच आय विल हॅव बीन रायटिंग, यू विल हॅव बीन रायटिंग, दे विल हॅव बीन रायटिंग, सगळ्या ज्याला आहे ते हॅव बीन, विल हॅव बी रायटिंग असे इथे होणार. तर तिन्ही टेन्स आपण वेगवेगळे प्रकार सेपरेट मी तुम्हाला समजावून सांगितले. म्हणजे प्रेझेंट टेन्सचे सेपरेट सगळे, त्यांच्या पास्ट टेन्सचे 4ही प्रकार सेपरेट बघितले आपण आणि फ्युचर टेन्सचे 4ही प्रकार सेपरेट बघितले. आता आपण सिम्पल चा ग्रुप सगळा कसा चालतो हा एकत्र बघूया. म्हणजे सिम्पल प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स. तसंच नंतर परफेक्टचा कसा चालतो, कंटिन्युअसचा कसा चालतो आणि परफेक्ट कंटिन्युअसचा कसा चालतो, एक ग्रुप असा मी एक ग्रुप बनवून दिला आहे तुम्हाला. म्हणजे तुम्हाला चेंजेस लक्षात येतील. आता ग्रुप 1मध्ये घेतलं आहे मी सिम्पल, प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर टेन्स. म्हणजे हे तिन्हीचे सिम्पल टेन्स कसे चालतात ते बघा. इथे वर्ब मी चेंज केलं, इथे गो हे वर्ब मी इथे वापरलं आहे. मग सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये काय होणार? आय, वी, दे, यू गो टू स्कूल म्हणजे V1 आहे तसंच वापरतो आपण. आणि जर ही शी आणि इट असेल तर गोज येणार इथे. म्हणजे ही, शी, इट गोज टू स्कूल.
लक्षात आलं? म्हणजे V1 फक्त वापरलं आहे आपण. फक्त व्हर्ब बघायचं आहे आपल्याला, बाकी पुढे काय असू दे मागे काय असू दे व्हर्ब काय आहे ते दिलेल्या नाऊनप्रमाणे किंवा प्रोनाऊनप्रमाणे तुम्हाला चेंज करायचं आहे. पुढे सिम्पल पास्ट टेन्सचा काय रूल होता? फक्त V2 होतं ना, म्हणजे व्हर्बचा सेकंड फॉर्म. म्हणजे सगळीकडे तेच आहे, इथे काय तुम्हाला गो आणि गोच सारखा रूल नाही आहे, सगळीकडे सेकंड फॉर्मच वापरायचा आहे. आय यू दे वी जे काय असेल ते वेंट टू स्कूल, म्हणजे फक्त गोचं वेंट केलं आहे आपण, बाकी काहीही चेंज वाक्यामध्ये केलेला नाही आहे. सिम्पल फ्युचर टेन्समध्ये काय वाढणार? त्याला फक्त विल किंवा शाल, म्हणजेच आय विल गो टू स्कूल. बाकी सगळं सेम आहे. लक्षात आलं ना सिम्पल सगळे कसे चेंज झाले ते? सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये जर आय वी दे यू असेल तर गो राहणार, ही शी इट असेल तर गोज होणार, सिम्पल पास्ट टेन्समध्ये तो वेंट होणार आणि सिम्पल फ्युचर टेन्समध्ये तो विल गो होणार. बाकी सगळं वाक्य कितीही मोठं असू दे आहे तसंच राहणार. ग्रुप बनवला आहे मी कंटिन्युअस टेन्सचा, म्हणजे सगळ्या प्रकारचे ते पास्ट प्रेझेंट आणि फ्युचरचे कंटिन्युअस टेन्स एकत्र घेतलेत. आता कंटिन्युअस टेन्समध्ये बघा, ॲम असेल तर आय असेल तर फक्त ॲम येणार, ही शी इट असेल म्हणजे सिंग्युलर असेल तर इज येणार, आणि यू वी दे असेल तर आर येणार. बाकी काही फरक होणार नाही येते. आय ॲम गोईंग टू स्कूल, ही शी इट इज गोईंग टू स्कूल, यू वी दे आर गोईंग टू स्कूल. आय ॲम मध्ये गेलं तर काय होतं? फक्त तिथे वॉच किंवा वर येतं, सिंग्युलरला वॉच आणि प्युरलला वर. आय ही शी इट हे सिंग्युलर आहेत, मग वॉज गोईंग टू स्कूल येणार, म्हणजे आय वॉज गोईंग टू स्कूल, ही वॉज गोईंग टू स्कूल, शी वॉज गोईंग टू स्कूल असं. आणि यू वी दे असेल तर वर गोईंग टू स्कूल येणार, यू वर गोईंग टू स्कूल, वी वर गोईंग टू स्कूल, दे वर गोईंग टू स्कूल, अशा प्रकारे चेंज होणार. शेवटचा ग्रुप आहे, तिसरा ग्रुप आहे आपला परफेक्ट टेन्सचा. परफेक्ट टेन्स प्रेझेंट पास्ट आणि फ्युचरमध्ये कसा चालतो तो बघूया. परफेक्ट टेन्स म्हटल्यावर तिथे हॅड हॅव किंवा हॅज पाहिजेच तुम्हाला. जसं ING म्हटलं की कंटिन्युअस टेन्स डोळ्यासमोर आला पाहिजे, तसा हॅव हॅज हॅड नुसतं दिसलं तर तिथे परफेक्ट टेन्सच असतो. जसं की इथे फक्त सगळीकडे तुम्हाला प्रेझेंट टेन्समध्ये सिंग्युलरला हॅज वापरावं लागतं आणि प्युरलला हॅव वापरावं लागतं. फक्त आय हा असा सिंग्युलर आहे, तिथे हॅवच वापरायचा. ही शी इटला हॅज वापरायचं. आय वी दे यू ह्या सगळ्यांना हॅव गॉन टू स्कूल येणार. परफेक्टला व्हर्बचं थर्ड फॉर्मच लिहायचा नेहमी. आय हॅव गॉन टू स्कूल, वी हॅव गॉन टू स्कूल, दे हॅव गॉन टू स्कूल, यू हॅव गॉन टू स्कूल, आणि ही हॅज गॉन टू स्कूल, शी हॅज गॉन टू स्कूल. अशा प्रकारे परफेक्ट टेन्स चेंज होतो प्रेझेंट परफेक्टमध्ये. आता पास्टमध्ये कसा चेंज होतो बघा. इथे सगळीकडे हॅडच येणार, इथे हॅव आणि हॅज असा काही सिंग्युलर प्युलर फरक नाही आहे. आय हॅड गॉन टू स्कूल, वी हॅड गॉन टू स्कूल, दे हॅड गॉन टू स्कूल, शी हॅड गॉन टू स्कूल, ही हॅड गॉन टू स्कूल, अशा प्रकारे हे चेंज होणार. आता फ्युचर परफेक्ट टेन्समध्ये काय वाढतं? फक्त इथे विल वाढतं आणि हॅवच येतं आणि V3, म्हणजे आय विल हॅव गॉन टू स्कूल, यू विल हॅव गॉन टू स्कूल, शी विल हॅव गॉन टू स्कूल, दे विल हॅव गॉन टू स्कूल, अशा प्रकारे चेंज होतात. आता चौथा जो ग्रुप आहे तो परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा. तो प्रेझेंट पास्ट आणि फ्युचरमध्ये कसा चालतो तो बघूया. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, इथे परफेक्ट आणि कंटिन्युअसचं कॉम्बिनेशन असतं, ते बिन ह्या जोडलं जातं. आता कसं होणार मग? आय हॅव बीन गोईंग टू स्कूल, हॅव हे परफेक्टसाठी आणि गोईंग हे INGच म्हणजे कंटिन्युअससाठी. वी हॅव बीन गोईंग टू स्कूल, यू हॅव बीन गोईंग टू स्कूल, दे हॅव बीन गोईंग टू स्कूल, हे झालं प्युरलला आणि आयसाठी. आणि ही शी इटसाठी काय लागणार? हॅज वापरायचं आहे आपण. ही हॅज बीन गोईंग टू स्कूल, शी हॅज बीन गोईंग टू स्कूल, इट हॅज बी गोईंग टू स्कूल. पास्ट परफेक्ट टेन्स बघूया आता. आय हॅड बीन गोईंग टू स्कूल, सगळीकडे हॅडच येणार, कुठलाही टेन्स सिंग्युलर असू दे किंवा प्युरल असू दे. यू हॅड बीन गोईंग टू स्कूल, ही हॅड बीन गोईंग टू स्कूल, अशा प्रकारे होणार. आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये विल आणि हॅवच येणार तुम्हाला, आणि बीन गोईंग म्हणजे व्हर्ब असेल त्याचं ING लावायचं त्याला पुढे. आय विल हॅव बीन गोईंग टू स्कूल, यू विल हॅव बीन गोईंग टू स्कूल, शी विल हॅव बीन गोईंग टू स्कूल, दे विल हॅव बीन गोईंग टू स्कूल, अशा प्रकारे हे चेंज होणार. हे झालं. मी तुम्हाला पहिल्यांदा काय केलं, सगळे जे टेन्स आहेत ते सेपरेट समजवले. नंतर प्रत्येक टेन्सचे जे सब टाईप्स आहेत, जसं सिम्पल, त्याच्यानंतर कंटिन्युअस, परफेक्ट आणि परफेक्ट कंटिन्युअस, हे एकत्ररित्या कसं समजावायचं, कसं लक्षात ठेवायचं असं समजावलं. आता इथे मी लास्टला तुम्हाला
हे एक जे क्ल्यू देते ते तुम्ही लिहून घ्या आणि तुमच्या भिंतीवरती वगैरे कुठेतरी चिकटवून ठेवा, जेणेकरून तुम्हाला नेहमी ह्याच्यामध्ये एखादं व्हर्ब घालायचं आणि चेंज करून तुम्ही वाक्य बनवून बघत जा, म्हणजे तुमचे टेन्स परफेक्ट होतील, व्यवस्थित येतील तुम्हाला. आता सिम्पलमध्ये प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचरचे क्लू काय आहेत? सिम्पलमध्ये प्रेझेंट टेन्स V1 किंवा ई प्लस ई ऑर ES. पास्टमध्ये काय होतं? सिम्पल पास्ट टेन्समध्ये V2 लागतो, व्हर्बचा थर्ड फॉर्म. आणि फ्युचरमध्ये काय लागतं? विल बरोबर V1. म्हणजेच इथे दिलं आहे बघा मी, प्ले. सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये काय होणार? जर आय, वी, दे असेल तर प्ले, ही शी आणि इट असेल तर प्लेज. थर्ड फॉर्म V2 काय होतो त्याचा? प्लेड. आणि थर्ड फॉर्म पण काय होतो? प्लेड. अशा प्रकारे प्रॅक्टिस करा. मग कंटिन्युअसमध्ये प्रेझेंटमध्ये काय लागतं? एम, इज, आर प्लस ING. एम आयसाठी, इज सिंग्युलरसाठी आणि आर प्युरलसाठी प्लस ING. पुढे पास्टसाठी वॉज, वर प्लस ING. वॉज सिंग्युलरसाठी, वर प्युरलसाठी आणि V1 प्लस ING. फ्युचरसाठी विल किंवा शॅल, बी लागतं पुढे प्लस ING. परफेक्टमध्ये काय होतं? प्रेझेंटमध्ये हॅव ऑर हॅज प्लस V3, पास्टमध्ये हॅड प्लस V3 आणि फ्युचरमध्ये विल हॅव प्लस V3. शेवटचा परफेक्ट कंटिन्युअस. प्रेझेंटमध्ये हॅव हॅज बीन प्लस ING, पास्टमध्ये हॅड बीन प्लस ING, फ्युचरमध्ये विल किंवा शॅल प्लस हॅव बीन प्लस ING. आता ह्या क्ल्यूप्रमाणे तुम्हाला एक लास्ट प्रॅक्टिस घेते, म्हणजे तुम्ही कशी प्रॅक्टिस करायची घरी ते तुमच्या लक्षात येईल. आता समजा हे मी प्ले हेच वर्ब इथे निवडलं, तर प्लेचं V1 काय असतं? प्ले. प्ले टू V1 काय होणार? त्याचं व्हर्ब 1 फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब त्याचा होणार प्ले, सेकंड फॉर्म ऑफ द वर्ब होणार म्हणजेच V2 होणार त्याचा प्लेड, आणि थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब पण त्याचा होतो प्लेड. मग आता हे कसं चेंज करणार बघा दिलेल्या रूलप्रमाणे. सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये होणार ह्याचं आय प्ले, यू प्ले, दे प्ले अशा प्रकारे. आणि जर ही शी आणि इट असेल तर ही प्लेज, शी प्लेज अशा प्रकारे होणार. पास्टमध्ये काय सांगितले तर V2 म्हणजे प्लेड होणार इथे. म्हणजेच इथे सगळीकडे काही असू दे प्रोनाऊन, आय प्लेड, यू प्लेड, वी प्लेड, दे प्लेड अशा प्रकारे. फ्युचरमध्ये काय होणार? आय विल बी प्लेईंग, शी विल बी प्लेईंग, इट विल बी प्लेईंग, विल आणि बी येणार सगळीकडे. अशा प्रकारे आपण प्लेची वेगवेगळ्या प्रकारे कसं होतं ते बघितलं. अशी तुम्ही वेगवेगळे वर्ब्स वापरा आणि स्वतः करत जा. कंटिन्युअस बघा. प्रेझेंटमध्ये काय होणार? आय ॲम प्लेईंग, शी इज प्लेईंग, दे आर प्लेईंग. त्याच्यानंतर पास्टमध्ये आय वॉज प्लेईंग, दे वर प्लेईंग. फ्युचरमध्ये आता वेगवेगळे वर्ब वापरा तुम्ही इथे प्रोनाउन्स. आता इथे म्हटलं मी दे विल बी प्लेईंग किंवा शी विल बी प्लेईंग. आता परफेक्टमध्ये कसं होतं बघा, हॅव येतो किंवा हॅज येतो. म्हणजेच हॅव कधी येतो तर आय, वी, देला किंवा यूला. म्हणजेच काय होणार? आय हॅव प्लेड, V3 येतं. शी हॅज प्लेड, ही हॅज प्लेड. पास्टमध्ये काय होणार? सगळीकडे हॅडच येणार. म्हणजे आय हॅड प्लेड, दे हॅड प्लेड अशा प्रकारे V3 वापरायचं. आणि फ्युचरमध्ये आय विल हॅव प्लेड, दे विल हॅव प्लेड, शी विल हॅव प्लेड. आता ह्या क्ल्यूप्रमाणे तुम्हाला एक लास्ट प्रॅक्टिस घेते, म्हणजे तुम्ही कशी प्रॅक्टिस करायची घरी ते तुमच्या लक्षात येईल. आता समजा हे मी प्ले हेच वर्ब इथे निवडलं, तर प्लेचं V1 काय असतं? प्ले. प्ले टू V1 काय होणार? त्याचं व्हर्ब 1 फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब त्याचा होणार प्ले, सेकंड फॉर्म ऑफ द वर्ब होणार म्हणजेच V2 होणार त्याचा प्लेड, आणि थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब पण त्याचा होतो प्लेड. मग आता हे कसं चेंज करणार बघा दिलेल्या रूलप्रमाणे. सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये होणार ह्याचं आय प्ले, यू प्ले, दे प्ले अशा प्रकारे. आणि जर ही शी आणि इट असेल तर ही प्लेज, शी प्लेज अशा प्रकारे होणार. पास्टमध्ये काय सांगितले तर V2 म्हणजे प्लेड होणार इथे. म्हणजेच इथे सगळीकडे काही असू दे प्रोनाऊन, आय प्लेड, यू प्लेड, वी प्लेड, दे प्लेड अशा प्रकारे. फ्युचरमध्ये काय होणार? आय विल बी प्लेईंग, शी विल बी प्लेईंग, इट विल बी प्लेईंग, विल आणि बी येणार सगळीकडे. अशा प्रकारे आपण प्लेची वेगवेगळ्या प्रकारे कसं होतं ते बघितलं. अशी तुम्ही वेगवेगळे वर्ब्स वापरा आणि स्वतः करत जा. कंटिन्युअस बघा. प्रेझेंटमध्ये काय होणार? आय ॲम प्लेईंग, शी इज प्लेईंग, दे आर प्लेईंग. त्याच्यानंतर पास्टमध्ये आय वॉज प्लेईंग, दे वर प्लेईंग. फ्युचरमध्ये आता वेगवेगळे वर्ब वापरा तुम्ही इथे प्रोनाउन्स. आता इथे म्हटलं मी दे विल बी प्लेईंग किंवा शी विल बी प्लेईंग. आता परफेक्टमध्ये कसं होतं बघा, हॅव येतो किंवा हॅज येतो. म्हणजेच हॅव कधी येतो तर आय, वी, देला किंवा यूला. म्हणजेच काय होणार? आय
आय हॅव प्लेड V3 येतं, शी हॅज प्लेड, ही हॅज प्लेड. पास्टमध्ये काय होणार, सगळीकडे हॅडच येणार, म्हणजे आय हॅड प्लेड, दे हॅड प्लेड, अशा प्रकारे V3 वापरायचं. आणि फ्युचरमध्ये आय विल हॅव प्लेड, दे विल हॅव प्लेड, शी विल हॅव प्लेड. आणि परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंटमध्ये आय हॅव बीन प्लेईंग, शी हॅज बीन प्लेईंग. त्याच्यानंतर पुढे बघा, पास्टमध्ये आय हॅड बीन प्लेईंग, शी हॅड बीन प्लेईंग. आणि फ्युचरमध्ये दे विल हॅव बीन प्लेईंग, वी विल हॅव बीन प्लेईंग, शी विल हॅव प्लेईंग. अशा प्रकारे वेगवेगळे तुम्ही वर्ब वापरा आणि रोजच्या रोज ह्या टाईप्सची तुम्ही काय करा, प्रॅक्टिस करा. म्हणजे हे जे 12 टेन्स होतात टोटल, प्रत्येकाचे 3 होतात ना, अशा प्रकारे हे जे 12 टेन्स आहे त्यांचा तुम्हाला कधीही प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे, चालेल. आता अशा प्रकारे मी हा टेन्स हा तुमचा जो टॉपिक आहे तो डिटेलमध्ये तुम्हाला समजावला आहे. प्रॅक्टिस करा, कारण टेन्स जर तुमचे व्यवस्थित झाले तर तुमचे पुढचे जे टॉपिक्स आहेत ग्रामर रिलेटेड ते तुम्हाला सोपे जातील. त्याऐवजी मराठी आणि सेमी इंग्लिशला जे निबंध लिहायचे असतात किंवा लेटर रायटिंग वगैरे असतं, तिथे जो प्रॉब्लेम येतो, जर तुम्ही हे टेन्स व्यवस्थित केला तर तिथेही तुम्हाला तुमचं एक सेंटेन्स फॉर्मेशन करायला इझी जाईल. ठीक आहे, अशा प्रकारे पूर्ण लेक्चर बघून व्यवस्थित प्रॅक्टिस करा. काय प्रॉब्लेम असेल तर मला कमेंट करा, म्हणजे मी तुमचे प्रॉब्लेम काय असतील ते सॉल्व करायचा प्रयत्न करेल. ठीक आहे, अशा प्रकारे हे लेक्चर इथे मी संपवते. सगळ्यांनी चॅनलला शेअर करा, विसरू नका शेअर करायला, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करून ठेवा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. आणि नेहमीप्रमाणे रिव्हिजन मात्र करतच राहा. धन्यवाद.